थ्रिस मवा जो सुरुवातीला येतो ना, ते पण आपण डोसमध्ये जे रासायनिक खतं टाकतो, लगेच लिक्विड सोडतो ड्रिपने, ते खायला येतात ते. त्याच्यामुळं ते झाडात ते लिक्विड जातात आणि त्याच्यामुळं ते थ्रिस मवा वगैरे रोग येतात. म्हणजे झाडात त्या अन्नद्रव्य ते झाडाशी मॅच होतच नाही, ते फक्त ते झाडाच्या शरीर रसायनं घेण्यासाठी रसायनाचं शोषण करण्यासाठी. शोषण करण्यासाठी येतात. मग हे जे काही ड्रिपद्वारे आपण लिक्विड खते देतो ना, ते झाडात जातात आणि झाड काय करतं, ते लिक्विड बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतं. कारण ते लिक्विड झाडाच्या शरीरात गेल्यावर झाडाची आग होते. मग झाड काय करतं, पानांद्वारे ते लिक्विड बाहेर फेकतं. मग जेव्हा हे जे पानं असतात, या पानांद्वारे झाड लिक्विड बाहेर फेकतं, ते बाहेर फेकलेलं जे घाण कचरा असतं ते शोषण्यासाठी मग ते थ्रिस मवा येत असतात. मग आपण जर हे बाहेरचे खतं दिलेच नाही, रासायनिक खते दिलेच नाही, तर थ्रिस मवा हा येणारच नाही. आणि आला बी तर 10-20% येईल आणि 10-20% आपलं काहीच नुकसान होत नाही. आज आपण केमिकल 100% केमिकल वापरून पण आपल्या फळांचं 100% संरक्षण करू शकत नाही. आज आपण 100% फवारण्या करतो केमिकलच्या, तरी 50% फळं सडतात आणि 50% आपल्याला फळं मिळतात. ते पण खूप खर्च करून, खूप सांभाळून आणि खूप मेहनत घेऊन. आणि जर आपण 20% फळं या निसर्गाच्या स्वाधीन करून दिले, की आता इथं जर समजा 100 फळं आहे आणि 100 फळांमध्ये 20 फळं आहे ना, चला खाऊ द्या, थ्रिस मवाला, आळीला खाऊ द्या, या निसर्गातील जीवजंतूंना खाऊ द्या आणि त्यांची साखळी सुरळीत चालू द्या. 100त 20 फळं जरी खाऊन गेले तरी 80 फळं मला सुरक्षित मिळतात आणि ते विना खर्च करता, कुठलीही दमछाक न करता. बरोबर. आयतं मिळतं. आणि जर आपण ती दमछाक करून त्या रोगांना हाकलायला गेलो, किडींना हाकलायला गेलो, तर 50 फळांचं नुकसान होतं आणि 50च फळं आपल्या हातीपदरी येतात. ते पण केमिकलचे असतात, केमिकल मारून. म्हणजे अशा गोष्टी आहेत या. म्हणजे ह्या गोष्टी आपण जोपर्यंत समजून घेत नाही ना, तोपर्यंत आपण हे रोगांमध्येच गुरफटून राहू आणि रोग, दुकान आणि दुकानाची उधारी याच्यातच परेशान राहू. मग आपण या उधारीतून कधीच निघणार नाही. म्हणजे कमवलेलं उत्पन्न राहील, जे काही आपण बचाव करून उत्पन्न मिळवू, ते आलेलं उत्पन्न परत आपण दुकानदारालाच भरणार आहे. मग आपल्याला उरणार काय आहे? मग आपण जी शेती करतोय, एवढी दमछाक करतोय, ही कोणासाठी करतोय? आपल्यासाठी करतोय का दुकानांसाठी, कंपन्यांसाठी करतोय? म्हणजे हा विषय.